निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। नासमध्ये त्यांची मुलं 75% वर गेले का, पिसामध्ये काही मुलं पोहोचली का, किंवा 100% मुलं पोहोचली का, तर हे ज्या शिक्षकाला खूप छान, जे शिक्षक खूप काम करतात असे सगळ्यांना वाटते, म्हणजे मुख्याध्यापकांना पण त्या शिक्षकासोबत यांनी सतत चर्चा करायला पाहिजे आणि त्या शिक्षकाला यश आला की मग पुन्हा पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग हे शिक्षकांमध्ये पण लागू करायला पाहिजे आणि ज्या शिक्षकाच्या वर्गाची मुलं किंवा ज्या शिक्षकांच्या मेहनतीने मुलं पुढे जात नाहीत त्यांना या यशस्वी झालेल्या शिक्षकांच्या पद्धतीने करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे। आणि मला नाही वाटत की तो ज्यांचे वर्गाची मुलं थोडे मागे राहतात ते शिक्षक पण माणूस आहे, ते समजूनच घेतील आणि गतीने ते पण परिणाम त्यांना पण हवंच आहे माणूस म्हणून, तर ते पण करतील। तर मुख्याध्यापकाचे काम करण्याच्या पद्धतीमध्ये पण आधीच्या तुलनेत जवळजवळ 180 डिग्री उलटा करायची गरज आहे। सर, तुमच्या बोलण्यातनं खूप छान आशावाद आमच्यामध्ये पण निर्माण झालाय, आपल्या शिक्षकांमध्ये पण निर्माण झाला असणार। तरी पण सर एक थोडासा शंकेचा प्रश्न विचारतो, कारण त्यामध्ये तुम्ही थोडंफार त्यावर बोललेला आहात, पण अधिक स्पेसिफिक जर आपल्याला काही त्यावर बोलता आलं तर अधिक चांगलं होईल। शिक्षक म्हणून असा एक विचार डोक्यात येऊ शकतो की आतापर्यंत माझ्याकडे खूप सारे उपक्रम आलेत आणि गेलेत, खूप सारे प्रोग्राम आलेत आणि गेलेत, मला काही हवं तसं यश मिळालं नाही किंवा कुठला प्रोग्राम सस्टेनेबल पण राहिला नाही। मग आता जे काही प्रशिक्षण त्यांना देत आहे किंवा जे काही काम ज्या पद्धतीने ते करणार आहेत, यातनं त्यांना यश मिळणार याची काय खात्री आहे किंवा याची काय गॅरंटी आहे, हे तुम्ही काय कसं सांगू शकाल? अधिकांश वेळा प्रशिक्षणामध्ये हे सांगितले जाते की आम्ही सांगतो या पद्धतीने करा मग परिणाम मिळणार। बरेच वेळा जसे आधी चर्चा झाल्याप्रमाणे बरेच लोकांना वाटते की मुलं नाही शिकली कारण की शिक्षकच मेहनत करत नाही, तर त्या प्रशिक्षणामधून अशी एक अपेक्षा केली जाते की शिक्षकांनी अधिक मेहनत करावं। तर या 2-3 पातळीवर जे पारंपरिक किंवा या आधीचे जे प्रशिक्षण व्हायचे की आम्ही सांगतो तसे करा आणि अधिक मेहनत करा, हे जे आहेत की जो प्रशिक्षक सांगायचे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला कळते काय आहे ते, तुम्हाला कळत नाही, आम्ही सांगतो तसे करा, है ना। बघा हे दोन माणसे जर समान असतील तर असे सांगण्याचं धाडस का करावं लोकांनी? बरोबर। दुसरा हे आहे की तुम्ही कमी मेहनत करता असे सांगायचे प्रयत्न असायचे, अधिक मेहनत करा, अतिरिक्त वर्ग लावा, शाळापूर्वी वर्ग भरवा, शाळेनंतर वर्ग भरवा, हे सगळे सांगितले जायचे आणि हे सांगणारे स्वतः किती असे करत होते, तर त्यामुळे समोर माणूसच बसलेला असायचे, तो माणूस म्हणायचे की असं हा विरोधाभास का करतो, स्वतः तर तसे करत नाही, आम्हाला का करायला लावतो। आणि अधिक मेहनत, आधी सांगितल्याप्रमाणे कोणताही माणूस कमीत कमी मेहनतीमध्ये अधिकाधिक परिणाम मिळवू इच्छितो, तर ते मानवीय स्वभावाच्या विरोधात हे सगळे प्रशिक्षण असायचे। आत्ताच्या या प्रशिक्षणामध्ये आम्ही म्हणत आहोत की तुम्हाला परिणाम पाहिजे, परिणाम मिळवा, परिणामासाठीच काम करा, पण अधिक मेहनत करून नाही, तर स्मार्ट वर्क, नो हार्ड वर्क, डू स्मार्ट वर्क। आणि स्मार्ट वर्क कसे करायचे हे आम्ही स्पष्ट सांगत आहोत। तर त्यामुळे कमी मेहनत करून कोणाला परिणाम मिळत असेल तर ते सोडून देण्याचं, टाकून देण्याचं, जे सस्टेन नाही राहणार असे विचार करण्याचं कारण मला तर नाही वाटत। तरी पण 16% लोक तसे राहतील असे आपण आधी चर्चा केली, पण हे सस्टेनेबल राहील असं मला विश्वास वाटतो। नक्कीच सर। तर सर खूप छान दिशा निर्देश तुमच्या या सगळ्या चर्चेतनं आणि या सगळ्या बाबीतनं आम्हाला पण आलाय आणि प्रेक्षकांना पण आला असेल आणि एक विश्वास पण जागृत झाला असेल की हो, आम्ही अशा पद्धतीने काम करू शकतो आणि परिणाम देऊ शकतो। आदरणीय सर, तुम्ही इथे आलात, शिक्षकासोबत संवाद साधला, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सर। थँक्यू सो मच। थँक्यू निलेश।